सब्जाचा फळ नसतो. आजीला दे एक बाईट. फ्रूट आहे, फ्रूट. हिला म्हणतात ड्रॅगन फ्रूट म्हणतात. बिया आहेत त्याच्या. बिया आहेत. तर ही ड्युटी तुमची आहे. आजी पकडा. आजी. आजी वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण आलेलो आहोत माझ्या गावी, विच इज इन रायगड. सो आज आम्ही सकाळी 4 वाजता अर्ली मॉर्निंग निघालेलो अँड वी रीच्ड बाय अबाउट 8:30ish अँड वी आर हिअर फायनली. अँड आय एम गोना शो यू की माझ्या घरच्या समोरचं जे व्ह्यू आहे दॅट इज सो फॅन्टॅस्टिक आणि सो सीनिक की मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे. लेट्स कम. Let's go. Come. And this is my view, which is so pretty. आता I guess around 12:30ish 1 झाला आहे, म्हणून इट्स व्हेरी सनी राईट नाव. पण तरी मुंबईसारखा ऊन नाही आहे. सकाळी जेव्हा आम्ही निघालो अँड वी ऑलमोस्ट वर अबाउट टू रीच हिअर, आय थिंक इट वॉज अराउंड 16 to 17 degrees आणि लिटरली फॉग होता. अँड इट वॉज सो प्रिटी, सो चिल. आम्ही गाडीत सुद्धा AC लावला नव्हता बिकॉज इट वॉज नॉट रिक्वायर्ड. बट आय एम सो प्लीज टू बी हिअर. मी लिटरली 4 वर्षांनंतर येते आहे. आय थिंक मी लास्ट गोंधळाला आलेली. सो गोंधळ इज अ फेस्ट, इट्स अ मराठी फेस्टिवल जे 3 वर्षात एकदा होतं आमच्या कुटुंबात. तर आय थिंक 2022मध्ये वॉज द लास्ट टाईम वेअर आय केम. आणि त्यानंतर 2026 होळीसाठी मी आता आलेली आहे. शिमगा हा फेस्टिवल ह्याच्यासाठी मी आलेली आहे. सो हा व्लॉग पूर्ण शिमगा रिलेटेड असणार आहे, माझ्या फॅमिली रिलेटेड असणार आहे. ऑल द गाव गप्पा गॉसिप्स अँड द फेस्टिविटीज ऑफ शिमगा. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज, माझ्या घराच्या बाजूला माझ्या जीजी आजीचं घर आहे. जीजी आजी, स्वप्ना आत्या, ऋषा आत्या. सो मी आता तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे अँड लेट्स सी त्या लोकांनी जेवण काय बनवलंय. जस्ट ऐसे. आणि दे गोना बी हिअर ऑन माय व्लॉग फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. सो आता आपण भेटणार आहोत माझ्या जीजी आजीला. आणि जीजी आजी, माझ्या ब्लॉगला हाय बोला. हाय. हाय. तिथे कॅमेराकडे बघा. हाय. ती आहे माझी लवली लवली जीजी आजी, जे अजूनही खूप यंग आहे. आणि जीजी आजी, तुम्ही आज काय करताय? हे काय आहे? हे फणसाची भाजी आहे. हा, ती या महिन्यात खायची असते. ओके. तर ती फणस आता मी कापलं, ते आता उकडणार, त्याला तिलकुट करणार आणि ते लावणार आणि कांदा घालणार आणि मग ती भाजी चविष्ट लागते, एकदम फर्स्ट क्लास. मग ही कशासोबत खायची असते? ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, सगळ्या बरोबर खायची असते. तसं काही नाही, पण ही भाजी ना वर्षातून एकदा तरी खायची असते. चांगली असते, पोटाला, तब्येतीला, सगळ्याला चांगली असते. ते करायची भाजी आणि खायची. सो हे होतं आपलं फणसाच्या भाजीचं नॉलेज.
आता आपण चला, thank you. भेटूया माझ्या स्वप्न आत्याला. Where is she? Where is she? Where is she? She is here. Everyone, meet my स्वप्न आत्या. आणि ऋषा आत्या इज मिसिंग, बट तिला पण भेटू नंतर. पण आता आपल्या सोबत आहे स्वप्न आत्या. सो व्हॉट आर यू डुईंग? आता आपण तुम्ही माहिती बघितलात की हम्म. आजी भाजी कापते ती, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मेन तिळकूट बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी हे काळे तिळ आहेत. तर या काळे तिळामध्ये आपल्याला हे घ्यायचे, धने घ्यायचे आहेत आणि लसूण घ्यायची आहे आणि हळद आणि मसाला घ्यायचा आणि मीठ, आणि हे मिक्सरला लावून आपण त्या उकडलेल्या फणसाच्या भाजीला लावायचं आणि ती भाजी तयार होणार आहे आपली. वाव. सो ही जेव्हा भाजी रेडी होईल तेव्हा हम्म. आपण जे रेडी असणार ते आपण नक्कीच बघायला येऊ रिटर्न. नक्की नक्की. येस. आणि आता आपण भेटूया आपल्या छोट्या मेंबरला, हु इज आराध्य, जो आता जरा झोपलेला आहे. नाही, तो आता तो आता सध्या खेळत आहे. बट दिस इज अर आरू. चाललेलो आहात म्हणजे स्मिता आजीच्या घरी. आजी, मी ब्लॉग करते. व्हेरी गुड. येस, तर माझ्या कॅमेराला हाय बोला. हाय हाय. हाय कॅमेरा, दिस इज मेरी स्मिता आजी. गुड गर्ल. आणि आजोबा कुठे गेले? आजोबा देवपूजा करतायत. ओ, आजोबा इज बिझी. आपण आजोबांना नंतर भेटूया. बट छान छान. दिस इज मेरी आजी का घर. आणि हा, ही आजी. येस, ही आजी. ही प्रियंका आत्या आणि प्रियेश काकांची मम्मी. Next morning. Hello guys, good morning. It is day 2 and इतकी छान झोप झाली आमची. वातावरण इतकं छान आहे. लाईक सकाळी लेजिट अराउंड 20 डिग्रीज असतं. सो कूल. आणि इफ यू सी, जे आमचं निसर्ग आहे, आजूबाजू फक्त झाडं आणि झाडं आहे. जे इतकं पीस आणि इतकं काम फील होतं ना, म्हणजे मुंबईवरून आल्यावर इथे मनाला शांतता भेटते. आय थिंक दिस इज व्हॉट इज पीस टू मी. खरंच खूप बरं वाटतं आफ्टर कमिंग लाईक यू नो हिअर आफ्टर ऑल दीज इयर्स. आणि आज आहे संडे, सो आज आहे नॉनव्हेजचा दिवस. सो आज नॉनव्हेजचा घाट आहे. वी आर गोना हॅव चिकन अँड प्रोबॅबली भाकरी या चपाती, ते माहीत नाही, पण आज चिकन आहे फॉर शुअर. आम्ही लोक अराउंड 9:30ला उठलो. आम्ही लोक म्हणजे मी आणि माझे सिस्टर, दॅट्स द रेफरन्स ऑफ आम्ही. आणि उद्या मंडे आहे. उद्या असणार आहे होळी दहन, म्हणजे जे ती होळी पेटते, दॅट इज गॉना बी देअर. तर ते उद्या होणार आहे. म्हणून उद्या मोस्टली सकाळपासून सगळे आमचे जे कझन्स अँड ऑल दी अदर रिलेटिव्स जे अजून आलेले नाही आहेत, ते लोक सगळे येणार आहेत. सो वेटिंग फॉर दॅम. पण इतकं लाईव्हली वाटतं. तर प्रॉब्लेम इज, आमच्या वाडीवर सगळे मुंबईची लोकच असतात आणि सगळे जेव्हा मुंबईची जातात तेव्हा वाडी लिटरली रिकामी असते. म्हणून आता जसे एक 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 सगळे येत आहेत, तर वाडी पूर्ण भरलेली वाटते आता. अँड इट्स सो फन हिअर. सो वेटिंग फॉर टुमॉरो, जेव्हा ॲक्च्युली सगळे लोक येतील आणि वाडी पुन्हा भरेल. येस माय सिस्टर, कम इफ यू वॉन्ट टू सिट. सो दॅट्स इट. आणि संध्याकाळचं रुटीन असं आहे की वी ऑल, कुठे विहीर, वेल, त्याला वीर म्हणतात, वीर. येस. सो आम्ही लोकांनी नवीन विहीर इथे बांधून घेतली आहे, कारण की इथे ॲक्च्युली पाणीचा खूप इश्यू आहे. म्हणून आमचा पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही विहीर बांधलेली आहे. सो ती आम्ही बघणार. ॲक्च्युली इथून इट्स क्वाईट विजिबल. मी तुम्हाला दाखवू पण शकते. कॅमेरामॅन, कॅन यू ब्रिंग द फोन प्लीज? आपण विहीर दाखवूया. सो कॅन यू शो देअर? ते जे तिथे बांधलेलं आहे, झूम कर जरा. हां, ते जे तिथे बांधलेलं आहे ती आमची नवीन विहीर आहे. आणि दिस इज आवर स्पेस. आणि तिथे आमचे पप्पा आजच्या चिकनच्या घाटाचं प्रिपरेशन करतायत. डिड यू शो आवर पापा? आणि ऑल्सो आय नो इट्स
टू मच इन्फॉर्मेशन बट आम्ही लोकांनी असं अंघोळ केलेली नाही मी जस्ट हॅव्हिंग फन. आणि काय माझे केस आणि असं जरा एकदम अजीब असतील तर दिस इज हाव वी आर ॲट विलेज. सगळं आरामात आणि सगळं स्वतःच्या पेसवर सगळं चालू असतं. पण सिन्स मम्मी आलेली नाही आहे इथे आम्हाला खूप काम करायला लागत आहे. बट इट्स ओके. आणि इथे तुम्हाला ऊन दिसत पण असेल खूप बट ट्रस्ट मी इट इज नॉट हॉट द वे इट लुक्स लाईक कारण की इथे कॉन्स्टंटली हवा चालू आहे. प्लीज शो माय सराउंडिंग्स. सो इथे आमच्या या बाजूच्या घराला पूर्ण झाडं लाईक सीनरी अँड दिस साईड ऑफ द हाऊस हे सगळे आमच्या रिलेटिव्सची घरं आहेत. लाईक मोसमीचं घर आहे, स्वप्नात्याचं घर आहे, दॅट इज राज का घर, देन स्मिता आजीचं घर, नंतर अजून त्या साईडला पण वरती पण घरं आहेत. सो दॅट इज देअर. अँड येस it is now what's the time right now? I think it's around 11:30ish. Yeah, 12 माहित नाही मला. But this is the update for now. आता मी संध्याकाळी काय नेमकं करतो ते मी तुम्हाला नंतर अपडेट करेन. So stay tuned. So guys, before I go and take a shower, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. So let's go. ॲक्च्युली इथे आमचा रस्ता होता wherein you actually can go down from here. पण इथे फॉर सम रिझन आता ब्लॉक केलेलं आहे. सो आपण असं फिरून जाऊया. मला तुम्हाला दाखवायचं होतं हे जे क्रिएटिव्हिटी माझ्या पप्पाने केलेली आहे. ऑल दीज टायर्स दॅट वी कलेक्टेड ओव्हर द इयर्स. सो ते पप्पाने या झाडावर ॲज अ डिझाईन केलेली आहे. अँड next thing that I wanted to show you was we have this cage for hens. आता सध्या आमच्याकडे एकच हेन आहे. आधीच्या काळात आमच्याकडे खूप होता. अँड वी हॅड सो दिस बेसिकली हे होतं जामुन ट्री जे आता नाही आहे ड्यू टू सम सर्कमस्टन्सेस. नाही आहे. ऑल्सो वी डू हॅव प्रिटी फ्लावर्स जे मला इथे दाखवायचे आहेत. आपण ॲक्च्युली खाली जाऊ शकतो बट आय थिंक सो ही आहे आमची हेन. हाय कर तिला बोला. हॅलो हेन, नॉक नॉक, कम हिअर. ती ॲक्च्युली आता बिझी आहे. जरा खायला दिलेलं आहे तिला. अँड हिअर इज द क्लोजअप ऑफ आर व्हेरी मच आर्किटेक्चरल डिझाईन हिअर जे तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार. होल अँड सोली डन बाय माय फादर. अँड इथून वीर पण दाखवू शकतो आपण. दिसते का वीर? छपरा दिसतोय तिथे. ओके, सो ती वीर इथून इतक्या डिस्टन्सवर आहे. दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू शो. ऑल्सो वी डू हॅव सम प्रिटी फ्लावर्स इथे. These are yellow pretty flowers. Actually, let's come. Let's go here. I will show you. ही सगळी आमचीच स्पेस आहे. आणि इथून you can see a lot many things. You can see the view. हा रोड ब्लॉक्ड आहे बिकॉज इथे गुरं मतलब काउज खूप येत असतात. अँड इट इज अ इशू फॉर अस बिकॉज अगर ते इथे आले तर जे आम्ही झाडं सगळीकडे लावलेली आहेत ते लोक ते खाऊन टाकतील. म्हणून द रोड इज ब्लॉक्ड. अँड नाव वी हॅव टू go through some difficulties to actually get back to our house there. Come, follow me. आता कसं जायचं? वरती चढ आधी. थांब. Successfully done.
A lot of boring math later. हॅलो. सो आता आम्ही लोक रेडी होऊन बसलेलो आहेत आणि आता तुम्ही ज्यांना बघितलं त्यांना खेळी म्हणतात. ते असे घरोघरी जातात आणि असं म्हणजे डान्स करतात. तुम्ही जसं ते क्लिप बघितलं असेल ते त्यांचं करतात आणि आता म्हणजे ते एव्हरी घरी एक 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 असं करून जाणार. त्यांना आपण इथे नाश्ता पाणी दिलं, नंतर ते म्हणजे ते देवाचं ऍक्च्युली असतं, तर ते तसं झालेलं आहे. हे फर्स्ट खेळी आहेत ज्या आता आमच्या घरी आल्या. अजून असे खूप लोक येतील, तर वी आर वेटिंग फॉर देम. बाकी अपडेट असं आहे की आता आय एम कटिंग कॅरेट्स अँड क्युकंबर्स की आपला नॉनव्हेज जेवणासोबत खायला, बिकॉज विदाउट सॅलड जेवण इज इनकम्प्लीट. सो दॅट इज वॉट आय एम डुईंग नाव. सो या बस तेच आहे आताच अपडेट. हॅलो गाईज. सो आता खेळी येत आहे, सो त्यांच्यासाठी आम्ही आता प्रेपरेशन करत आहोत. बस ते आले, मग काय बोलतात ते काय बोलतात हां ओवाळायला लागेल आणि ते ओवाळल्यानंतर ते म्हणजे ते करून झालं त्याच्यानंतर आपण त्यांना हा नाश्ता देऊ. ऑलरेडी 2 ग्रुप्स येऊन गेलेले आहेत आणि दिस इज द थर्ड वन आणि ह्याच्यानंतर मे बी अजून 2 बाकी आहेत. सो लेट्स सी असंच ते दुसरे 2 येत आहेत की नाही, अदरवाईज विल बी डन फॉर टुडे. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो आता मी आणि माझी बहीण आम्ही बसलेलो आहोत आमच्या अंगणात. अंगण इज द स्पेस आउटसाइड द हाऊस. Oh, wow, new knowledge. येस. New information. Thank you. बस वी आर सिटिंग, वी आर चिलिंग, वी गॉसिपिंग आणि बस आता तेच सध्या चालू आहे. खेळी येऊन गेली, दॅट्स दी अपडेट फॉर यू. आणि आता आय डोंट थिंक सो आता अजून येतील, बिकॉज इट्स ऑलमोस्ट लाईक इव्हनिंग, सकाळ दुपारपर्यंत येतात. सो आय थिंक आय डोंट थिंक सो आज येतील. ऑल्सो उद्या मी वर्क फ्रॉम होम करणार आहे अँड माहीत नाही कितपर्यंत मी ते ॲक्च्युली करेन,
कारण की इथे नेटवर्कचे खरंच खूप इश्यूज आहेत लाईक विथ रेंज अँड एव्हरीथिंग. सो वी नीड टू गेट दॅट सॉर्टेड. BSNL ओनली वर्क्स हिअर, नॉट जिओ, नॉट एअरटेल, नथिंग एल्स. सो BSNLच्या नंबरवर रिचार्ज करायला लागेल. अँड अपार्ट फ्रॉम दॅट बस आय एम एन्जॉईंग. हॅलो गाईज. सो मला हे बोलायचं होतं की इथे रेंज नाही आहे. आय फील दॅट्स अ प्लस पॉईंट ऑफ बिंग हिअर बिकॉज you actually tend to enjoy the nature and all the festivities. आणि तुम्ही फोनवर नसता बिकॉज मुंबईला what happens is you're always on the phone, you're working, or else you're just simply scrolling through Instagram. So being here, it brings you the peace and calm, and you can actually live the moment and enjoy yourself to the fullest here. Like they म्हणतात ना, living in the moment. You can literally do it here because literally इथे तुम्ही बघाल ना माणसांना कोणीच इथे फोनवर नसतं एक्सेप्ट फॉर अगर मुंबईला कॉल करून काही अपडेट्स घ्यायचे असतील तर लोक लिटरली रेंजमध्ये येतात आणि मग कॉल करायला लागतं. दॅट्स द होल थिंग हॅपनिंग हिअर. अदरवाईज इथे रेंजचा खरंच इश्यू आहे. बट द अदर पर्स्पेक्टिव्ह इज ऑल्सो इज की अगर समजा इथे लाईक टावर या लाईक रेंज अगर प्रॉपर असतं तर तुम्ही जास्त सुट्टी घेऊन इथे येऊ शकता. अँड यू कॅन ॲक्च्युली टेक वर्क फ्रॉम होम अँड वर्क हिअर फॉर अ लॉंगर पिरियड. सध्या कसं होतं बिकॉज रेंजने लोक लिमिटेड हॉलिडेज घेतात, झटपट येतात अँड लवकर निघून जातात. इट्स लाईक मतलब लिमिटेड हॉलिडेज इज वॉट आय एम टॉकिंग अबाउट. म्हणजे फेस्टिवलच्या एक दिवस आधी येणार, फेस्टिवल तर संपला की दुसऱ्या दिवशी लगेच निघणार या त्याच दिवशी ते झाल्याच्या नंतर निघणार. तो दॅट इज द थिंग. आता मी सध्या पर्सनली मी 1 वीकचं माझ्यासाठी हॅज वर्क लाईक 1 वीक हॉलिडे लाईक लीव्ह विच इज लाईक मी मंडेला मी वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे अँड ट्यूजडेला ॲज इट इज होळीची सुट्टी आहे. सो दॅट अँड वेनसडे थर्सडे फ्रायडे मी लीव्ह घेतलं बिकॉज आय रिअली वॉन्टेड टू एन्जॉय. आय एम कमिंग आफ्टर 4 years. तर सगळ्यांना भेटून अँड ॲक्च्युली देवासाठी इथं आलो तर ते मोमेंट देवासोबत स्पेंड करणं या देवाचं सगळं बघणं कसं काय एक्झॅक्टली होतं आहे तर आय थिंक ते प्रॉपरली करणं इज व्हेरी गरजेचं. ऑल्सो एक्सक्यूज मी फॉर लाईक टुटी फुटी हिंदी मराठी या इंग्लिश वॉट एव्हर इट इज. मी एक लँग्वेज कम्प्लिटली बोलू शकत नाही, ते माझं निघतं. सो प्लीज बेअर विथ मी असं बोलेन मी. तर येस दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू कन्वे. आणि मस्त हवा सुटलेली आहे. इथे ॲक्च्युली गरमी होत नाही आहे मुंबईला. इट्स लाईक व्हेरी हॉट आणि इथे हवा जी सुटली आहे ना खरंच खूप छान वाटतं. So Vedika. आणि तुला कसं Oh, shit. वाटत आहे? लाईक टुडे इज द सेकंड डे. सो हाव आर यू फीलिंग सो फार? Marathi, English. Which language would you prefer? Whatever you're comfortable with. मला खूप म्हणजे ठीक आहे. मला खूप चांगलं वाटत आहे. इट्स व्हेरी कामिंग असं एन्व्हायरमेंट असं खूप चिल आहे. हवा सुटते. असं थोडीशी अशी धूप आहे अँड ऑल. आय लाईक इट. सो तुम्ही नोटीस करत असाल थ्रू आउट द व्लॉग आम्ही काम आणि पीस खूप बोलत आहोत बिकॉज It इट is इज true. ट्रू आणि इट इज व्हॉट वी आर ॲक्च्युली फीलिंग. सो ते तुम्हाला ऐकायलाच लागणार आहे कारण की 12 12 दिवसाचे काय पण हो 12 दिवसाचे महिना 15 दिवसाचा काहीतरी महिन्याचा नो नो 15 दिवसाचा हा खेळ स्वप्नात द्या. असतो. शिमगा 12 दिवसाचं डॅश महिन्याचं काय शिमगा. 15 दिवसांचं असं आहे ना नाही एक मिनिट असं आहे ना 12 दिवस काय नाही घेऊन 12 आलीस? महिन्याचे 15 दिवसांचा हा खेळ असतो समथिंग. गो शिमगा माझ्या दारा. गो नाही हो शिमगा असेल. हा तेच ते काय तू काय करते? ओ चल पहिले त्याला आणूया. इथे अरे बापरे. ती अशी आली आधी होती ना ती अशी होती आधी. अशी
करून आली. हे आता आम्ही तुला क्वेश्चन करणार आहोत ऑल अबाउट होळी. वेदू प्लीज गेट द माइक क्लोज टू हर. सरळ उत्तर द्यायचं आहे. येत नसेल तर प्लीज बोलावे. हा माहिती आहे आम्हास. हे आता एडिट कट ते आमच्यावर आहे. तुमचा ठेवाल माझं. चला बोला. तू पकडणार तू- ना? हा, हा, तू आम्ही. आधी असं पकड. तू प्रश्न विचार नंतर तिला असं ते. म्हणजे- प्रश्न काय ते मला पण कळायला हवं. तो प्रश्न इज की हे जे खेळी येतात नाही, एवढं नको. आजीला पण नव्हतं माहिती. तिला पण नव्हतं माहित. म्हणजे आता आज जे आपण बघितलं त्याच्या पाठचा आम्हाला जर असं कॉन्टॅक्ट ते द्यायचं आहे. सगळं तिथे सिनियर सिटीजन. नवीन ना. तुमची एज किती? ओके. हा. मग तू दुसरा आम्हाला होळीचं तू- काय सांगू शकतेस? म्हणजे तुला जे काय माहिती आहे म्हणजे आपण ते काय आम्ही जाम उड्या मारतो. आम्ही तू जाम तुझ्या टाइमची होळीचं सांग. हा तर म्हणजे तुझ्या तुम्ही टाइम लहान मध्ये होता काय तेव्हा होतं? असं तुम्ही सगळं. होळी आम्ही कुठली यायचोच बघितली? नाही गावाला. आई बाप्पा यायचे, आमच्या परीक्षा असायच्या. म्हणजे आधीपासून तो आला. तो पहिल्यापासून चालू आहे, परंपरा ती चालू आहे आपल्याकडे. येस येस. ते कंटिन्यू करताय तुम्ही लोक. अरे पण तरी तो असं काहीतरी असं काय सांग नाही ना ग मला होळीचं. शिमग्याचं माहिती. फाग फाग बोला. हात तो नाही फालूला येत ना येतो. मला. नाही. फालू बोलून A few moments later.